जैन बोर्डिंग प्रकरणाची शासनामार्फत चौकशी व्हायला हवी असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। या प्रकरणामधले चोर सापडले पाहिजेत असंही धंगेकर म्हणाले। बडेकर गोखले 10 वर्षात कसे श्रीमंत झाले असा सवाल धंगेकर यांनी केलाय। बँक एका तासामध्ये 230 कोटी रुपये देते कशी असा सवाल देखील धंगेकर यांनी केला आहे। जैन बोर्डिंग प्रकरणावर रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा आक्रमक झाले। अजून प्रक्रिया पूर्ण व्हायची, आता कडे ठेवलेले, जोपर्यंत पूर्ण व्यवहार होत नाही कडे तापलेली, तेल वाचायचं राहिले आणि जिलबी काढायची राहिली। ज्या दिवशी पूर्ण व्यवहार पूर्ण होईल आणि ह्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी एखाद्या संस्थेमार्फत होत नाही, पोलीस खात्याच्या किंवा शासनाच्या ज्या संस्थेमार्फत, आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही जिलबी गरम होणार नाही। कारण ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी झालं पाहिजे। कधी होईल की जे चोर सापडले पाहिजे, नुसतंच काय एखाद्याला जिलबी चालून गोड तोंड करून उपयोग नाही, विषय अर्धवट संपल, विषय पूर्ण झाला पाहिजे। हे सगळे प्रोजेक्ट एकत्र करून त्यांनी जिथं जिथं चुका केल्या, जिथं जिथं शासनाची ताकद लावली किंवा कुठल्या काही बाह्य शक्तीची ताकद वापरून, एक शासकीय ताकद वापरून जे प्रोजेक्ट उभे केले त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे। बडेकर आणि गोखले हे 10 वर्षात कसे श्रीमंत झाले आणि हे 230 कोटी रुपये ज्या बँकेने दिले त्या बँकेला ऑथॉरिटीज नाही आहे, ह्या बँकेला ऑथॉरिटीज नाही। बँक सर्च आणि पूर्ण कागदपत्र बघितल्याशिवाय एवढे पैसे एका तासात देतात कसं आणि एका तासात काढून घेतात कसं, हे सगळं अंधाधुंदी कारभार आहे।